कुसुंब येथील अंकुर कर्णबधीर विद्यालय येथे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मदीभाई पिंपळनेरवाला यांच्या हस्ते ध्वजारोहण। कुसुंब येथील अंकुर कर्णबधीर विद्यालयात पिंपळनेर येथील मुसाजी सन्सचे संचालक मोहम्मदीभाई पिंपळनेरवाला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शार्दूल, सचिव DZ पाटील, उपाध्यक्ष हमीदा शेख, किशोर शिंदे, सीताराम शार्दूल, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे, लेकराज शिंदे, हरिभक्त पारायण भटू पटेल, संतोष चौधरी, चिंटू पाटील, चिंटूभाई शेख, माजी सैनिक शेख पंडित परदेशी, श्री बैरागी प्रकाश परदेशी, तसेच पुण्याहून आलेले इंजिनियर राजूभाई शिवदे, सौवर्षा शिवदे, डॉक्टर समीना पिंपळनेरवाला, अलीभाई पिंपळनेरवाला, ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। ध्वजारोहण झाल्यानंतर मोहम्मदीभाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या ध्वजारोहणाचा मला जो आपल्याला मान दिला त्याचा मी म्हणजे खरंच मला अपेक्षित नव्हतं की हा मान मला मिळेल आणि त्या मानाचे मी लायक आहे का, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे। मला जास्त बोलता येत नाही आणि मी हा पहिला वेळ माझी मी तुझ्यासमोर बोलतोय। सरांनी जो मला मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांच्याशी खूप आभारी आहे। संस्थेने मला जो मान दिलेला आहे त्याचा मी खूप खूप आभारी आहे। आणि माझ्याकडनं जे काही हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे काही होतं तेवढं मी करतोय। परमेश्वर मला देतो मी त्यांना देतो आहे, मी माझ्या खिशातनं देत नाही त्यांना। मला जे मिळतं त्याच्यातनं मी त्यांना, मला 1 रुपया मिळतो मी त्यांना 20 पैसे देतो। केले। यावेळेस भाईंनी 1 महिन्याचे रेशन किट भेट दिले। यावेळी नाशिकहून आलेल्या मोहम्मदीभाईंच्या कन्या डॉक्टर समीना पिंपळनेरवाला यांनी ए वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी हे गीत सुमधुर आवाजात सादर केले। यावेळी उपस्थित यांचे त्यांनी मने जिंकली। तर ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप म्हणाले, पैसे कमवण्यासाठी अनेक विद्यालये निर्माण झालीत, पण समाजातील दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंकुर कर्णबधीर संस्था कुसुंबातील सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर शार्दूल व त्यांच्या संचालकांनी ही सेवा संस्था सुरू केली। हेच खरे ज्ञान मंदिर आहे। दिव्यांगांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सांगत त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले। अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वर शार्दूल म्हणाले, मी वायुसेनेतून देशाची सेवा केली व आता या दिव्यांगांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले। माझ्या संस्था संचालकांच्या सहाय्याने मी हे काम करू शकलो। या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आमचा प्रयत्न असतो असे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राध्यापक DZ पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन किरण सहाने यांनी केले। शेवटी आभार किरण बोरसे सर यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। पण दान करण्याची प्रवृत्ती जी असते ती प्रवृत्ती त्यांच्याकडून शिकायसारखी आहे। पिंपळनेरमध्ये असणाऱ्या अनेक विद्वान महिलांना दान ते करतात पण गळून देत नाही। पिंपळनेरमध्ये असणारे ग्रामपंचायतीचे जेवढे सदस्य आहेत की जे कामगार मजूर काम करतात, मोठ्या प्रमाणावर कामगारांकडे, त्यांना सुद्धा मोहम्मदीभाई हे दरवर्षी कपडे आणि आर्थिक स्वरूपात मदत करतात। हे संस्कार अलीकडच्या काळात खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी या संस्थेच्या वतीने मी खरोखरच मोहम्मदीभाई यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांचे मेहुणे या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा पुण्याहून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा अमेरिकेतून शिकायला आलेले आहेत। अनेक गावातून आलेले मान्यवर डॉक्टर साहेब आहेत, आमचे प्राध्यापक दादा आहेत, अशी अनेक मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने खरोखर मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च आपल्याला सर्वांना एक वेळा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय भारत।